विठ्ठल 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 हॅलो 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 विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज की जय, बाळा महाराज की जय, श्यामनाथ महाराज की जय, हनुमान महाराज की जय, रामचंद्र भगवान की जय। विठ्ठल 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 योग पिटेत ठेवी मरथ्या वरम पुंडरीकाय दाटून मुनेंद्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे रतमान मन कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू वाह क्या बात है पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रथम मन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आत्मरूप गणेशास केल्या स्मरण होय सकळ विद्येचे हरिकरण तेची बंद श्रीचे ओम नमो ज्ञानेश्वरा 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 ओम नमो ज्ञानेश्वरा
तुमचा अनुग्रह लादलो, 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 पावन झालो चराचर. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचर. ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचर. चराचर. ओम नमो श्यामनाथा तुम्हा पारतो आता सेवेसी पारंबिता होत आहे. धन्य प्रताप पायाचा, धन्य प्रताप पायाचा, धन्य प्रताप पायाचा, धन्य प्रताप पायाचा, हो धन्य प्रताप पायाचा, धन्य प्रताप पायाचा, हो धन्य प्रताप पायाचा, धन्य प्रताप पायाचा. माझ्या सद्गुरुरायाचा, माझ्या सद्गुरुरायाचा, माझ्या सद्गुरुरायाचा, माझ्या सद्गुरुरायाचा, उतराई त्यांच्या चरणी माझे डोई, हो उतराई त्यांच्या चरणी माझे डोई. सेवेला सुरुवात करण्याआधी आपला मेन म्हणजे परिहार देणे महत्वाचे असते, बरोबर का मला? परिहार देणे महत्वाचे असते. आज आपल्या कीर्तन रूपी भव्य दिव्य कीर्तन रूपी महोत्सव, त्या कीर्तन रूपी महोत्सवामधली मला दुसरी कीर्तन रूपी सेवा ज्यांच्यामुळे प्राप्त झाली असे असणारे गुरुवारी आपले सद्गुरू आपले काका महाराज, दादा महाराज, आणि ज्यांनी मला इथं सेवेचं म्हणजे हे दिला तसे आपले आकाश महाराज, त्यांच्यासुद्धा मी साष्टांगपणे प्रतिपाद करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त ठिकाणी सेवेकरता निवडलेला अभंग अनंत कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमेश्वराचे अत्यंत लाडके भक्त श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचा असा उत्कृष्ट असा 4 चरणाचा मागणी पर प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. त्या अभंगामध्ये नामदेव महाराज मागणी मागतात, तेच आपण सेवेकरता निवडलेला अभंग. त्या नामदेव महाराज एवढा मोठा अधिकार तेच महाराज एका ठिकाणी सांगतात. फिरवले देऊळ जगा माझ्या ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. त्या नामदेव महाराज एवढा मोठा अधिकार. महाराजचे अधिकार कशामुळे झाला? कारण त्यांनी परमार्थ केला, देवाचं नामचिंतन केलं, म्हणून त्यांचा आज एवढा मोठा अधिकार आहे. आजकालच्या मुलांचा जर परमार्थ करायचा असेल तर ते आपल्या आईवडिलांकरिता करा. आजकालच्या म्हणजे जे देशभक्त आहेत त्यांना परमार्थ करायचा असेल, त्यांची काही सेवा करायची असेल आपल्या देशाकरिता, भारत मातेकरिता करावी. आपले स्त्री पुरुष जे आहेत त्यांनी धर्माकरिता करावी. जर काय मागायचं असेल तर आपल्या आई वडिलांकरिता, संत मंडळीकरिता, भक्ताकरिता, धर्माकरिता, देवाकरिता मागा. मी तर मला म्हणतो की मागणं खूप वाईटच आहे. कसं आहे? वाईटच आहे. पण जे त्या मागण्यावर काही चांगलं होत असेल तर ती चांगली. महाराज म्हणते ती एक म्हणते महाराज सारखं अर्ज करणार भक्त देवाला आवडत नाही आणि सारखं साड्या बघणारी बायको नवऱ्याला आवडत नाही. विठ्ठल मग बायको जर म्हणत असेल साडी आणून द्या तर तिला साडी आणून द्या, आणि ती जर म्हणत असेल पिंट्याची बाप्पा साडी धुवून द्या तर तिला ठेवूनच द्या. विठ्ठल सांगण्यात तात्पर्य एवढंच की परमार्थ करा. नामदेव महाराज परमार्थ केला म्हणून आज नाव एवढं पुढे
सगळ्यात म्हणजे भगवंताचा लाडका भक्त म्हणून त्याला प्रोत्साहन म्हणजे त्यांचं नाव आहे. तुकाराम महाराज म्हणतात औंढे नागनाथाच्या मंदिरामध्ये नामदेव महाराज कीर्तन चालू असताना, कुठं? औंढे नागनाथाच्या मंदिरामध्ये. औंढे नागनाथाच्या मंदिरामध्ये नामदेव महाराज कीर्तन चालू असताना ते ब्राह्मण मंडळी मंदिराच्या नामदेव महाराज मंदिराच्या मागे कीर्तन करण्यास सांगतात. कुठं करायला सांगतात? मंदिराच्या मागे. आपल्या तिथं मंदिर नाही, आता जाऊ द्या पुढे स्टेजवर. मंदिराच्या मागे कीर्तन करण्यास सांगतात आणि नामदेव महाराज त्यांची आज्ञा पालन करून मंदिराच्या मागे कीर्तन करण्यात जातात. मागे कीर्तन चालू झालं त्यांचं, तेवढा चमत्कार झाला. काय झाला? चमत्कार झाला. आणि नामदेव महाराज मंदिराच्या पुढे आणि सर्व ब्राह्मण मंडळी बडे मंदिर मंदिराच्या मागे. तेवढ्यात एक ब्राह्मण म्हणाला, उठला आणि म्हणाला, महाराज तुम्हाला सांगितले होते मंदिराच्या मागे कीर्तन करा म्हणून, तुम्ही पुढे कशाला आले? तेवढ्यात महाराज म्हणाले, अहो काका आम्ही मंदिराच्या मागेच आहोत. तो पहा नंदी साक्षीला. कोण साक्षीला आहे? नंदी साक्षीला आहे. मग तो ब्राह्मण सगळ्या भक्त मंडळीकडे गेला, ब्राह्मण मंडळीकडे गेला आणि म्हणाला, अहो देवाने नामदेवाकडे मंदिर फिरवले, त्याला आपण त्यांची क्षमा मागू. करा क्षमा अपराध महाराज. नामदेव ते ब्राह्मण मंडळी म्हणतात, महाराज आम्ही आपला अधिकार नाही विचारिला, नाही विचारिला अधिकार आम्ही आपला. विठ्ठल एवढा मोठा अधिकार ते नामदेव महाराज होता. एवढा मोठा म्हणजे स्वतः भगवंत परमात्मा नामदेव महाराज कीर्तन मध्ये नसतात. देवता गळला पितांबर सावध होई देवाचा बोले कबीर, सावध होई देवाचा बोले कबीर. सावध होई देवाचा बोले कबीर, सावध होई देवाचा बोले कबीर. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये भगवंत परमात्मा नाचत होते. नाचता नाचता देवाचा पितंबर गळला तरी देव नाचत होते. महाराजांनी प्रमाण दिल्याप्रमाणे कबीर महाराज म्हणतात, नाचता नाचता देवाचा पितंबर गळला, सावध होय देवाईसे कबीर बोले विठ्ठला विठ्ठला. एवढा मोठा अधिकार त्या नामदेव महाराज होता. अहो चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेव महाराज कीर्तन चालू असताना कबीर महाराज मृदंग वाजवतात, गोरोबा काका कीर्तन ऐकतात आणि स्वतः मुक्ताईने म्हणावं, अहो आहेत का आनंदीकर माऊली ज्ञानोबा आहे? माऊलीने होकार आरती म्हणावं आहे. मग मुक्ताई म्हणते, माऊली वहावैश्व ज्ञानोबा आहे यांनी कीर्तनात चाल म्हणे, जणी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. काय म्हणते? जणी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. एवढा मोठा अधिकार त्या नामदेव महाराज. कोणाचा होता महाराज? कोणाचा होता? नामदेव महाराज होता. विठ्ठल एवढा मोठा अधिकार त्या नामदेव महाराज होता. एके दिवशी नामदेवाची आई नामदेव महाराज म्हणते, अरे नामा उठ ना. नामदेव महाराज म्हणाले, आई आज काय आहे का तुम्हाला एवढे लवकर उठवते? नामदेव महाराज आई म्हणते, अरे नामा दिवाळी पाडवा आहे, आज उपने लावून आंघोळ करायची असते. तेवढेच नामदेव महाराज म्हणाले, आई तू माझ्या देवाला घालशील का उपने लावून आंघोळ? आई म्हणाली, मी घालेल पण तुझे देव येतील का? नामदेव महाराज, मी आत्ताच जातो आणि देवाला घेऊन येतो. काय करून येतो? आत्ताच जातो आणि देवाला घेऊन येतो. मग नामदेव महाराज मंदिरात गेले आणि म्हणाले, हे भगवंता पांडुरंगा, आज दिवाळी पाडवा आहे तरी तुम्ही घरी चालावे आणि उपने लावून आंघोळ करावी. भगवंत म्हणाले, अरे नामा तेवढे सोपे आहे का? आता काकडा आरती भक्त मंडळी येतील, मग इथे कोण थांबेल? नामदेव महाराज म्हणाले, मी थांबते होते. मग भगवंत म्हणाले, अरे नामा तू जरी थांबतो म्हणला तर तेवढे सोपे नाही. मी सांगतो तिने टाक आणि तर थांब. तुला जर अटी मान्य असले माझ्या तर थांब. मग भक्त मंडळी येतील, अंगावर गरम पाणी टाकतील तरी तू ओरडायचे नाही. पंचामृत दूध लोणीत म्हणजे साखर मिसळून पंचामृत आंघोळ घालते तरी तू चिडायचं नाही. महानैवेद्य दाखवते तरी तू खायचा नाही. शेवटी लोण्याचा गोळा दाखवते तरी तू खायचा नाही. आणि जर का तू खाल्ला तर तुझी फट्ट फजिती करते. कशी फजिती? फट्ट फजिती करते. विठ्ठल विठ्ठल मग नामदेव महाराजांनी भगवंताचे सर्व अटी मान्य केले आणि नामदेव महाराज विठीवर उभा राहिले. नामदेव महाराज म्हणतात, भगवंत आम्ही कसं दिसतो तेच तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगतात, देव भक्त दोन्ही एक रूप
एक रूप झाले देव भक्त दोन्ही 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 एक रूप झाले मुळीचं संचले जैसे तैसे मुळीचं संचले जैसे तैसे मुळीचं संचले जैसे तैसे मुळीचं संचले जैसे तैसे देव भक्त दोन्ही एक रूप झाले 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 मुळीच संचले जैसे तैसे. भगवंत म्हणतात अरे नामा तू किती सुंदर दिसत रे सुंदर ते ध्यान उमे देवरी सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी देवनिया करकटेवरी देवनिया करकटेवरी देवनिया करकटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी देवनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी करकटेवरी देवनिया देवनिया. मग भगवंताने सांगितल्याप्रमाणे आता भक्त मंडळी येऊ लागली गर्दी होऊ लागली वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरतची जाती उभे दोन्ही हात विठ्ठल विठ्ठल मग भगवंताने सांगितल्याप्रमाणे भक्त मंडळी येऊ लागली अंगावर गरम पाणी टाकले तर नामदेव महाराज शांतचित्ते उभा राहिले. मग पंचामृताची आंघोळ झाली चंदन ओटी लावली मग मागण्या दाखवला तरी नामदेव महाराजांनी खाल्ला नाही. मग शेवटी लोण्याचा गोळा
आता आपल्याला कसं गुलाबजाम बघितलं तोंडावर पाणी सुटतंय सुटतं का नाही बचत गट लोण्याचं आपल्याला गुलाबजाम बघितलं कसं पाणी सुटतंय रात्री कशी जिलबी खाताना मस्त वाटलं कोण वाटतंय मग तसंच नामदेव महाराज असू ते लोण्याचा गोळा आवडायचा म्हणून नामदेव महाराज तो आल्लत खाल्ला आपण जर खायला चालू केलं बकेट संपत पण त्यांनी काय केलं आल्लत खाल्ला मग तेवढे जागा भक्ताने बघितलं आणि म्हणाला कधी नाही देव खाणार आज देवाने लोण्याचा गोळा कसा खाल्ला तेवढे ते भक्त म्हणाला आवाज आपला देव नसून दुसराच कोणी नाही हे आपला नाम आहे त्याला ओढा खाली विटेवर खाली ओढा तेवढे नामदेव महाराज घाबरले आता नामदेव महाराज काय झाले घाबरले देवाने सांगितल्याप्रमाणे त्यांच्यात फट्ट फजिती होणार काय होणार फट्ट फजिती होणार मग आता तेवढ्यात बघून प्रकट झाले आणि म्हणाले अरे ना मा तू काय काळजी करू नको मी आहे ना माग तुला काय मागायचं तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरण अकल्प आयुष्य वावेत याकुळा 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 हे अकल्प आयुष्य वावेत याकुळा अकल्प आयुष्य वावेत याकुळा माझिया सकळा हरीच्या दासा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा नव कवने काळी कल्पनेची बाधा नव कवने काळी माझिया सकळा हरीच्या दासा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा नव कवने काळी कल्पनेची बाधा नव कवने काळी अकल्प आयुष्य वावेत याकुळा माझिया सकळा हरीच्या दासा माझिया सकळा हरीच्या दासा अकल्प आयुष्य वावेत याकुळा माझिया सकळा हरीच्या दासा माझिया सकळा हरीच्या दासा मग रोजच्या प्रमाणात आपली जिल्हा परिषद शाळा भरली आपली कसं आता दर वर्षांना भरती पण त्यांची तशी रोज भरती मग शाळा भरली तेवढे सर आले सर मग काल दिलेला अभ्यास केला का तुम्ही केला काल दिलेला अभ्यास मग सगळी मुलं म्हणाली सर आम्ही अभ्यास केला उठ पेंट्या तू उठ 5 गेले किती राहिले पेंट्याने विचार केला सर म्हणला सर मला काय माहित नाही जरा सोपं करून सांगा मग आज तुला आईने डब्यात किती चपात किती दिल्या त्या पेंट्या म्हणा 2 सर 2 दिले बा मग त्या दोन्ही बी तो खाल्ल्या खाली काय झालं पेंट्याने काय म्हणा 0 म्हणा का नाही भात भात राहिला भात सरची बुद्धीच पण पडली हो बुद्धीच पण विठ्ठला मग विनोदाचं बागसाडा कीर्तनाकडे आपण मग नामदेव महाराज काय म्हणतात तुला जर भगवंत मला काय द्यायचं असेल तर जे हरीचे दास आहे जे भक्त मंडळ आहे संत मंडळ आहे त्यांना अकल्प आयुष्य दे मग भानुदास महाराजाचा नियम असायचा की वैद्य एकादशीला पंढरपूरची वारी आणि शुद्ध एकादशीला आळंदीची वारी मग द्वितीय तृतीय अष्टमी षष्टमी ह्या ठिकाणी त्यांचा मुक्काम ठरलेला असायचा मग ती पंढरपूरच्या वारीला गेली भानुदास महाराज मग ज्या दिवशी म्हणजे आज समजा उद्या त्यांचा मुक्काम होता ज्या गावात ज्या ठिकाणी ज्या घरी मुक्काम होता का त्या घरचे मुलं वारले होते काय झाले वारले मग त्याचे आई वडील काय करा पाहिजे त्यांना रडत होते त्याचे आई वडील रडत होते मग तेवढ्यात त्याच्या वडिलाला त्या विचार आला डोक्यात की आपल्या घरी आज महिन्याचे वारकरी येणार
ही कशी वारकरी तशी वारकरी आणले. मग ती काय म्हणाली त्याच्या म्हणजे आईला त्याच्या की उठ तू सगळी स्वयंपाकाची तयारी कर वारकरी येतील. मग त्या माऊलीने सांगितल्याप्रमाणे वारकरी येते. मग स्वयंपाक केला. वारकरी आले नेमाप्रमाणे दिवस मावळा. दिवस मावते का? आमच्याकडे तर मावते बरं का. बचत गट मावत आहे का? आमच्याकडे तर आनंदीकडे मावते म्हणून म्हणतात विठाला विठाला मग दिवस मावळा. वारकरी आले हातपाय धुतले. मग नेमाप्रमाणे माऊली वैष्णव ज्ञानोबा आहे त्यांचा हरिपाठ झाला. हरिपाठ झाली ना अशी पंगत धरली. आता कशी पंगत धरली होती तशी पंगत धरली आणि जेवायला बसली. तेवढे तासाच एक वारकरी म्हणाला अहो काका तुमचा मुलगा दिसे नाही. दरवेळेस तर असून आज कुठे गेला? मग आतमध्ये आई साहेब मंद आवाजात काय रडत आहेत. त्या ग्रस्ताला सांगावं लागलं की आमचा मुलगा मरण पावला. काय पावला? मरण पावलाय. भजन करा विठ्ठल विठ्ठल. मग त्या गृहस्थाला सांगावं लागलं की आमचा मुलगा मरण पावलाय. मग ते वारकरी वारकरीला जीव वाटायला का? मग तसं मग ती जेवले नाहीत आणि भगवंताचा दावा केला. भगवंताला म्हणाले अरे भगवंता ज्या वारकऱ्याच्या घरी जे महिन्याचे वारकरी जेवतात राहतात मुक्काम करतात त्यांना सुद्धा असं करत राहिला तो आमच्यापासून दरवला जातील. आमच्या मनात तुझ्याविषयी भावना राहायची नाही भक्ती राहायची नाही. मग आता महाराजांनी प्रमाण दिलं की नामदेव महाराज म्हणतात की त्या भक्ताला म्हणजे ज्या मुलाला जिवंत कर आणि त्याला अकल्प आयुष्य दे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी आस कळा हरच्या दासा. मग असेच आई म्हणाली एक बरं का मुलाला उद्या आपल्याला मंदिरात जायचंय. कुठं जायचंय? मंदिरात जायचंय. लवकर उठ सकाळी आपल्याला मंदिरात जायचंय. मग ती मुलगा सांगितल्याप्रमाणे लवकर उठला. मग मंदिरात चालली. पहिल्यांदा श्रीकृष्णाचं मंदिर होतं. त्यांच्या हातात काय होतं? सुदर्शन चक्र. सुदर्शन चक्र. मुलाने विचारलं आई ही काय आहे ग? ते असं का हातात धरलं त्यांना काय ती काट सारखं त्यांना त्या हातात. मग आई म्हणली चल तुला घरी सांगते. मग पुढे गेले. हनुमंतरायचं मंदिर होतं. हनुमंतरायच्या हातात गदा होता. काय होता? गदा. मग काय असं त्यांनी का हातात धरले? काय आहे ते? कुणाचं मंदिर आहे? चल तुला घरी सांगते. पुढे मस्जिद होती. मस्जिद ते नमाज पडायला चालू होता. नमाज पडायला चालू होता. मग आई म्हणली चल तुला घरी सांगते. हे बी पुढे मग असं त्यांच्या घराकडे जाताना आपले भीमराव आंबेडकरांचा पुतळा होता. मग त्यांनी असं बोट केलं होतं. आई काय आहे ग? त्यांनी आज का बोट गेले? आई चल म्हणले घरी सांगते. घरी गेले. मग आई मग मुलाने विचारायला चालू केलं. त्यांनी आज का होता हातात? त्यांच्या हातात असं म्हणजे हात असं काय धरलेलं होतं? आज का करीत होती? आज का होतं? आई म्हणाली पहिले जे होते शेवटचे जे होते ते होते हंपायर. कोण होते? हंपायर. आल्ला जे होते म्हणजे ते आज करून होते ते कोण होते? प्लेयर. आणि हनुमंतराय कोण होते? क्रिकेटर म्हणजे बॅटिंग खेळणारे. आणि श्रीकृष्ण कोण होते? बॉल टाकणारे बॉलर. मग काय केला? श्रीकृष्णाने बॉल टाकला. इकडे हनुमंतराय हाणला. शिक्षा जायच्या आधी आला आणि कॅच घेतला. काय केला? कॅच घेतला. आणि इकडे भीमराव विकेट आउट. विठ्ठल विठ्ठल काय झालं महाराज? आता काय होतं? काय होतं? आउट होता का? विठ्ठल विठ्ठल नामदेव महाराज काय म्हणतात भगवंता तुला जर मला काय द्यायचं असेल ना जे भक्त मंडळ आहे संत मंडळ आहे त्यांना सुखी ठेव. आमच्यापासून त्यांना अहंकारात कल्पनेची बाधा होऊन देऊ नको. आमच्यापासून तू दुरावला आहे त्याच्यामुळे त्यांना कल्पनेची बाधा होऊ नको. संत मंडळी होऊन देऊ नको. कुणालाच होऊन देऊ नको. वारकऱ्याला सुद्धा होऊन देऊ नको. तेच महाराज अभंगाचे कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा कोणी काळे कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा कल्पनेची
संत मंडळी सुखिया सो ही संत मंडळी सुखिया सो ही संत मंडळी सुखिया सो ही संत मंडळी सुखिया सो कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा न हो कोणी काळे कल्पनेची बाधा संत मंडळी सुखिया सो संत मंडळी सुखिया सो ही संत सुखिया सो कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा न होई काळी वा महाराज काय चालू म्हणली वा टाळी वाजायचं एकदा जरा वा वा हिवाळे भाऊ वा झोपायला लागले काय तुम्हाला सांगू महाराज ज्यांना हसता येतं खुदकर त्याला चार चौकात बसता येतं आणि पंढरपूरच्या वारीत घुसता येतं विठ्ठल 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 आणि ज्याला हसता येत नाही ते असं ही असतंय ती महाराज लय आटल्या का ते असतंय ते नादी लागे नसतंय विठ्ठल 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 एकदा अर्जुन कोण अर्जुन तीर्थयात्रा करण्यासाठी पाय पाय निघाले बुलेटवर नाही फटफटी पाय पाय निघाले मग त्यांचे 4 धाम फिरून झाले 12 ज्योतिर्लिंग फिरून झाले आणि रामेश्वरला सेतुबंध जवळ आले कुठं आले सेतुबंध जवळ आले तेवढेच अर्जुन रायाचं बोलणं चालू बघितलं त्यांनी पूल कसा बांधला होता मग अर्जुन राय म्हणाले राम अवतार काय राम निश्चित होते का कसे होते का निश्चित होते का त्यांनी डायरेक्ट दगडाचाच पूल बांधला त्याला का बाणाच पूल बांधायला नसला का पण तेवढे हनुमंतराय तिथंच होते हनुमंतराय म्हणाले अरे अर्जुना राम अवतारात जे रामाचे भक्त होते जे वानर मंडळी होती त्यांच्या पायाखाली ते बाणाच पूल टिकला नसता म्हणून त्यांनी काय केला दगडाच पूल बांधला मग त्यांचं असं बोलणं चालू राहिलं अर्जुन काय म्हणाले मी बनवून दाखवतो पूल दाखव म्हणले म्हणून मग आता अर्जुन काय म्हणजे जरा अहंकार आले ना जरा त्याला हनुमंतरायला जाता मग हनुमंतराय काय म्हणून मी दाखवतो म्हणून कर म्हणले पूल मग हनुमंतराय अर्जुन काय केला पूल बाणाचा तयार केला बाणाचा पूल तयार केला हनुमंतराय विश्वरूपी म्हणजे ब्रह्मरूपी उडी मारली मोठी धाडकीने मोठी उडी मारली आणि तो पूल तुटला काय झाला पूल तुटला मग त्यांचं आधीच काय ठरलं होतं की आता मी पूल बांधणार अर्जुन राय काय म्हणले मी पूल बांधणार आणि जर ती पूल तुटला नाही तर तू काय करशील म्हणले होते मग अर्जुन राय काय म्हणले जर ते पूल तुटला तर तुला माझ्या ध्वजस्तंभावर म्हणजे रथावर बसावं लागेल आणि हनुमंतराय म्हणाले जर मग ती पूल तुटलाच नाही तर तू काय करशील तर मी अग्निकाष्ट घेईल म्हणले काय घेईल मोठ्या मला जरा ऐकू येत ना मला अग्निकाष्ट घेईल मला विठ्ठल विठ्ठल कसं आहे महाराज वयाप्रमाण होत असते जरा ऐकू येणार प्रॉब्लेम झाला काय ना मग पूल बांधला मग कुणाकडून पूल तुटला का नाही तुटला का नाही मग आता पूल तुटला मग इकडे भगवंताला काळजी झाली कारण राम अवतार हनुमंतराय त्यांचाच भक्त आहे आणि कृष्ण अवतार अर्जुना त्यांचाच भक्त आहे मग आता देवाने काय केलं देवा काळजी वाटायला लागली आता दोघांची अहंकार झाला दोघाला बी मग ब्राह्मणाच्या रूपात देव आले त्यांच्या जवळ आले आणि म्हणाले अरे अर्जुना हे काय वेळेपणा लावलाय तेवढी हनुमंतरायांनी सगळी घडलेली हकीकत सांगितली मग साक्षीला कोण आहे इथं होय मग तुमचा एक समजा मी माईक चुरून याला साक्षीला आहे का कोण नेत ना बरं का नेत ना तुम्हाला खरंच वाटत नाही खरंच नेत नाही मग साक्षीला इथं कोण नाही मग तसंच अजून एकदा भगवंताने काय केलं पूल बांधायला लावला मग पूल बांधला मग इकडे भगवंताने काय केलं सुदर्शन चक्र पुलाच्या खालनं लावलं पुलाच्या गुप्तरूपी नदीतनं खालनं लावलं
आणि हनुमंतराय उडी मारायला लावली. हनुमंतराय उडी मारली पण ती पूल तुटला का आता नाही. मगास काय झालं पूल तुटला होता. कशामुळे तुटला ना आता कारण गुप्तरूपी सुदर्शन चक्र लावलं होतं. काय लावलं होतं? गुप्तरूपी सुदर्शन चक्र लावलं होतं. मग आता हनुमंताला काय झालं? रथावर बसवलं. ध्वज स्तंभावरील वानरू तोच मूर्तिवंत शंकरू शारंग पान धरू अर्जुनेशी विठाला 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 विठाला. नामदेव महाराज म्हणतात जसा हनुमंतरायाला अर्जुनाला अहंकार झाला तसा भक्त मंडळीला संत मंडळीला अहंकार होऊन देऊ नको. तेच महाराज अभंगाचे अहंकार लागून राजाचा अहंकार लागून राजाचा लागू राजाचा अहंकार न लागू राजाचा माझ्या विष्णुदासा भाविकासी माझ्या विष्णुदासा भाविकासी कल्पनेची पादा नवो कवनकारी कल्पनेची पादा नवो कवनकारी माझी हरिता विष्णुदासा माझी हरिता विष्णुदासा कल्पनेची पादा नवो कवनकारी कल्पनेची पादा नवो कवनकारी. नामदेव महाराज काय म्हणाले? यांना सगळ्याला भक्त मंडळी संत मंडळीला कल्पनेची बाधा होऊ दे नको. मी तर महाराज म्हणतो की आपलं जर म्हणजे किती किती जन्माचं पुण्य असेल की आपण भारत देशासारख्या देशात जन्माला आलो त्यातली त्यात महाराष्ट्रात आणि त्यातली त्यात सांगायला म्हणलं तर शामनाथ माझी भूमीच विठाला विठाला तुम्हाला दृष्ट सांगतो. काय सांगतो? मला दृष्ट सांगतो. एकदा काय झालं अमेरिकेत चोर हुडकायची मशीन आली. कसली आली? चोर हुडकायची मशीन आली. 2 तासात किती हुडकले चोर? 4000 चोर हुडकले. मग तीच चीन मध्ये आली. 2 तासात 4500 चोर पकडले. मग तीच मशीन ह्याच्यात इंग्लंड मध्ये आली. इंग्लंड कशात आली? इंग्लंड मध्ये 5 तासात 10,000 चोर पकडले महाराज. आणि तीच मशीन आपल्या भारतात आली. आपल्याकडे चांगल्या भारतात आली आणि तीच महाराज अर्ध्या तासात गायब केली. कोणी केली? चोरांना. मग हे चोर पकडा आणली होती का चोरांना पकडा नेली होती त्यांना? विठाला 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 आपलं निम्यापर्यंत आलंय. निम्यापर्यंत आला असेल की आता. मग असं वाटतंय मला आता की आपलं मध्यंतर भजन घ्यावं. प्रेमाने सगळ्यांनी भजन करा. विठोबार कुमाई 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 तुम्हाला कुठे हात खाली लावले ते? कोण लावले ते? हाय का? सांगितलं तरी नाही सांगितलं तरी खाली घेतलं आणि सांगितलं तरी हातवारी केलं का? इकडे पुरुष मंडळी केलं का तुम्ही हातवारी? बरं जाऊन द्या. विनोद भाग सोडून द्या. नामदेव महाराज काय म्हणतात? भगवंता तुला जर मला काय द्यायचं असेल ना तर जी भक्त मंडळ आहे संत मंडळ आहेत त्यांचं कल्याण कर त्यांना सुखी ठेव. तेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरण सांगतात. सावे कल्याण नामा मने तया सावे कल्याण नामा मने तया सावे कल्याण नामा मने तया
कल्याण नाम म्हणे तया सावे 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 कल्याण यमुखी निदान पांडुरंग यमुखी निदान पांडुरंग कल्पनेची बाधान उकवणे काळी कल्पनेची बाधान उकवणे काळी यामुखी दान पांडुरंग यामुखी दान पांडुरंग कल्पनेची बाधा नवकोणी काळी कल्पनेची बाधा नवकोणी काळी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण एवढे भाग्यशाली आहेत की एवढे आपल्या सुंदर गायनाचे काय मारा तुमचा आवाज वा खरंच गोड एवढे गायनाचे मस्त एवढं पकवायचे मस्त काय पकवायचे हात वा 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 खरंच टाळ्या तरी वाजवा का जेवला ना का डबा जेवायचं अजून एकदा वाजवा टाळ्या जरा खणकाना आपण एवढ्या श्यामनाथ महाराज भूमी जन्माला आलो श्यामनाथ महाराजांनी आपल्या गावात समाधी घेतली कशी घेतली संजीवन समाधी घेतली तसेच माऊली ज्ञानोबरायाने ज्यांच्या समाधी सोहळ्यामुळे आपला सप्ताह चालू आहे माऊली ज्ञानोबरायाने संजीवन समाधी घेतली जरा त्यांच्या आपण चरित्राकडे वळू आपण त्यांच्या जरा महाग जाऊन बोलू जरा म्हणले विठ्ठल 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 त्यावेळेस म्हणजे आपल्या त्यांना नामदेव म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना काय संन्यासाची मुलं म्हणून गावात गेल्यावर चिडवायची त्यांना मधुकरी कोण देत नव्हतं माधवगिरी कोण देत नव्हतं पण आज त्यांच्या पाय एवढी सगळं कशा पडते ती कारण त्यांचा अधिकार होता महाराज अधिकार होता आज त्यावेळेस त्यांना खायला भेटत नव्हतं आणि आज तुम्ही कवा बी माऊलीची वारी गेले मागे जाऊन बघा किती अन्न खाली पाय तोडवतोय होतं का किती अन्न तोडवतोय त्यांच्या त्या टायमाला होतं का त्यांना खायला नव्हतं का नाही मग आज तसं का अन्न तसं तोडून देऊ नका आणि त्यांच्यामुळे आपला समाधी सोहळा चालू आहे आता बहुवदेवी असा माझी मोठा समाधी सोहळा झाला तिथं एवढी कीर्तनकार तुमच्यासाठी म्हणजे असे पकवायचे मस्त झाला सप्ताह मग मी जाता जाता तुम्हाला एकच सांगतो बरं का म्हणजे असं मला काही असं बोला येत नाही मी आता 2 वर्ष गेलो म्हणजे काही बोलायला असं नसतं तर लय अभ्यास लागतं तेव्हा लय मोठं 2 तास बोलायचं मग 2 तास बोलायचं बरं का मग जाता जाता तुम्हाला एकच सांगतो की आपलं 2च खरे मित्र आणि 3च खरे आपले देव म्हणजे गुरु पहिला गुरु कोण आपला असतो महाराज जे आपल्याला 9 महिने 9 दिवस आपलं दुःख सहन करून आपल्याला शाळेत जायचं म्हणलं तरी सायकल लागते मग तेवढं मोठं आपलं म्हणजे पोटात एवढं वजन घेऊन म्हणजे आपल्या शाळेत जायचं दप्तराची वजन होतं मग सायकल घेऊन देतो वडील बरोबर मग तेवढं आपल्या एवढं तिनं 9 महिने 9 दिवस दुःख सहन करून आपला जन्म दिला ती म्हणजे आई आपला कोण आहे पहिला गुरु आहे मग जे आपल्याला बोटाला धरून चालाय शिकवतो वागाय शिकवतो काबाड कष्ट करतो आणि आपल्याला वाढवतो तो म्हणजे माझा बाप म्हणजे आपला सगळ्यांचाच बाप असतो तो म्हणजे आपला दुसरा गुरु बरोबर जो आपल्या शिक्षणाला पायरी करून शिक्षणाच्या कळसापर्यंत येतो तो म्हणजे आपला शिक्षक आपला तिसरा गुरु कोण आहे तिसरा गुरु विठ्ठल 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 आणि तुम्हाला म्हणले पण आपले 2 दोस्त आता ही म्हणतं ही माझा दोस्त ही म्हणतं माझा तसं नसतं मला जो आपल्याला रोज आरशात खरं आपल्या दिसतो जो आपल्या खरं रोज खरं बोलतो आणि जो आपल्या रोज मागे चलतो तो आपले खरे दोस्त ज्याला कळलं कळलं विठ्ठल 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 मला वाटलं तुम्हाला जो कळाला नाही काय की नाही का नाही कळाला जो आपल्याला आरशात दिसतो म्हणजे आपलंच प्रतिबिंब
आणि आपल्या मागे चलते सावली. कोणाची असती? आपलीच असती. मग हसा की राव निस्ता असं काही काय लावलं तुम्ही? द्याला विठाला विठाला आणि ज्यांच्यामुळे आज मी इथं असेल बरं का. तुम्हाला म्हणलं मागाशी आकाश महाराज असतील, आपले सद्गुरू काका महाराज, दादा महाराज, आणि ज्यांनी मला कीर्तना सेवा म्हणजे मी खरंच महाराज मला खरं सांगतो बरं का. काय आपलीच आहे त्यांना सांगायला खोटं खोटं काय बोलायचं. मी म्हणतो तर महाराज बरं का की पुढच्या वर्षी घ्या, पण महाराजाच्या आग्रहामुळे मला आज इथं बोलायला संधी भेटली त्यांच्यामुळं. कारण माझी पकवाज परीक्षा होती खरं सांगायला काय. आता माऊलीच्या आशीर्वादाने ती 5 तारखेला आली म्हणून उद्या मला जायचंय. माऊलीच्या आशीर्वादाने 5 तारखेला आता कीर्तनाची सेवा झाली, कीर्तनाची परीक्षा झाली, आता पकवाज परीक्षा द्यायला जायचं. म्हणजे आता हे युद्ध झाले, आता त्या युद्धात जायचं. विठाला विठाला मग भैरवी भैरवी झाली अशी घोषित करतो. घ्यायची बरोबर. प्रेमानं भजन करा. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली पार ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली माऊली धनराज